सर्वप्रथम मी कोर कमिटीला धन्यवाद देतो. आपले मुकुंद, कोण आपलं प्रदीप शुक्ला, विठ्ठल हजारे आणि कोण विनोद अग्रवाल. थैंक यू वेरी मच. आप लोगों की वजह से सब कुछ कर सके. और मी राजेंद्र बेंडे 12वीपर्यंत राष्ट्रीय शाळेमध्ये होतो. नंतर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट केल्यानंतर आपलं 34 वर्ष एअर इंडियामध्ये नोकरी केली. त्याच्यानंतर मागच्या वर्षी रिटायर झालो. आणि ही अंजली बेंडे, सी इज अ बँकर आणि एक्स बँकर. आणि मला 2 मुलं आहेत. एक काय ग्रॅज्युएट, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, आणि तो करतो आहे इज ट्राईंग फॉर जॉब. एक मुलगी आहे, थर्ड इयर BFM करते आहे. बस तेवढंच. 34 वर्ष आमचे मुंबईसारख्या महागाईच्या ठिकाणात आम्ही घालवले. पण त्याचा जो बेस होता, शिक्षणाचा जो बेस होता, तो ह्यांचा राष्ट्रीय शाळेचा बेस होता खरं तर. आणि माझं शिक्षण तर माझ्या गावी झालं, कारण मुंबईसारख्या महागड्या ठिकाणी टिकायचं म्हटलं म्हणजे शिक्षण खूप मजबूत पाहिजे होतं. आणि खरंच खूप खूप शाळेचे धन्यवाद की शाळेने आम्हाला उभं केलं. दोन्ही मुलं राजूंनी सांगितलंच. मोठा मुलगा इंजिनिअरिंग झालं आहे आणि MS साठी ट्राय करतो आहे. मुलगी CFA करते आणि BFM पण करते. आणि थँक्स सगळ्यांना. तुमचं गटाचं जरी हा गेट टुगेदर आहे तरी आम्हाला पण मैत्रिणी लाभल्या. जसे तुम्ही राजकुमार तशा आम्ही राजकुमारी. सुचिता माझी मैत्रीण, तुमच्यापेक्षा माझी मैत्रीण जास्ती झाली मला असं वाटते. पद्मा पण. आणि खूप खूप धन्यवाद. आम्हाला इथे रील करायला मिळालं छान छान ठिकाणी. आणि गोल्डन ज्युबिली पण अशाच खूप छान ठिकाणी करा. बेस्ट विशेष. आम्ही खूप मोठ्या मोठ्या रील बनवू आमच्या. थँक्यू. मी स्वतः कृषी केंद्रात आलो होतो मेघनाथपूरला. लहान मुलगा मी इंजिनियर आहे आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. माझे मी सवालिता नरेंद्र काकड. मी सध्या एक गृहिणी आहे. धन्यवाद. त्यानंतर विजयजी भाऊ. मेरा नाम राम भरोसे. मेरा नाम है राम भरोसे. लेकिन हम जब पढ़ते थे ना तो मेरे को प्यार से अपने दोस्त जो है वो रामू या राम कहते थे. और आज भी हमारा प्रदीप मेरे को राम ही बोलता है. मेरा नाम राम विजयजी भाऊ. यस करेक्ट. ये राम भरोसे बोलते थे और आज भी राम भरोसे बोलते हैं. तो मैं राम भरोसे हूँ अभी भी राम भरोसे ही हूँ. तो मैं आया था 22/2/1965 में पैदा हुआ था. तो वही बोल रहा था मैं. तो 1965 में पैदा हुआ. 5 साल के बाद में बोलते ना, बड़ा होने के बाद में. 1965 में पैदा हुआ. 70 में पहली में गया. 75 में मैं 5वीं में राष्ट्रीय हाई स्कूल में आया. 75 से 10वीं 80 तक के हम सब लोग साथ में थे 10वीं में. 82 भी मैंने राष्ट्रीय से किया. 12वीं साइंस से. 12वीं वहाँ साइंस ही है. वहाँ से फिर 83 मैंने BSc किया अपने जगदम्बा महाविद्यालय से. वो भी सब राम भरोसे. उस पीरियड में कोई भी यूनिवर्सिटी चलती थी अपने यहाँ पर जगदम्बा महाविद्यालय में. टापरे यूनिवर्सिटी बोलते थे उसको. टापरे यूनिवर्सिटी ना. हाँ, टापरे यूनिवर्सिटी. उसके माध्यम से सारे लोग पास हो जाते थे वहाँ पर. तो हाँ, तो सब राम भरोसे चलता था. तो मैं 83 में वहाँ हुआ. 85 में अपने ग्रेजुएट हुआ. 86 में मैं MSc पार्ट 1 को विदर्भ महाविद्यालय में था फर्स्ट ईयर में. 87 में मैं B.Ed किया.
शिवाजी महाविद्यालय अमरावती में 88 में लग गया। पहले लगा गुणवंत महाविद्यालय तलेगांव में, फिर वहाँ से उसी वक्त 1-1.5 महीने के बाद में मैं म्यूनसिपल हाई स्कूल परतवाड़ा में आया, और म्यूनसिपल हाई स्कूल परतवाड़ा में 1988 से लेके 2022 तक टोटल 35 साल मैंने वहाँ पर पास किए। हाँ, वहाँ पर पास किया, टाइम पास अच्छा हुआ मेरा, वहाँ कोई प्रॉब्लम नहीं है। तो लगभग 28 साल टीचर्स था और 7 साल HM करके, मुख्याध्यापक करके मैंने वहाँ पर निकाला। इस बीच 1992 में मेरी शादी हुई। हमारी धर्मपत्नी नागपुर वाली की है, नागपुर की लता, इनका नाम है लता। हाँ, मैं लता ही बोलता हूँ वैसे भी, तो नागपुर की है। 92 में शादी हुई, 93 में मेरे को एक लड़का हुआ जिसका नाम प्रतीक है। उसकी भी शादी हो चुकी है, बहू भी नागपुर की है। उसको एक नातन, मतलब मुझे नातन है, 1 ही साल की है, नातन है। बड़ा लड़का है, ज़्यादा पढ़ा नहीं है, ग्रेजुएट है, लेकिन अपनी जो दुकान है वो दुकानदारी का जो व्यवहार है वो संभालता है। और दुकानदारी मुझको मालूम है, अपनी दुकानदारी है भाजी पाला बेचने वाला, बोलते हैं हमारे भाजी पाले की दुकान है हमारी, अड़ती है दुकान है भाजी पाले की, और बाप दादा के ज़माने से है। मैं रिटायर होने के बाद में अब मैं वहीं जाता हूँ, इसलिए मुझे आने में थोड़ा वक्त हो गया। 1 बजे मैं वहाँ से निकला, घर पहुँचा और घर से तैयार होकर अभी यहाँ आया। मैं 1 बजे निकला वहाँ से, घर दुकान से, तो उसकी वजह से मैं थोड़ा यहाँ पर आने में लेट हो गया। कल भी थोड़ा लेट हो गया था, तो यही कारण है, दूसरा कोई कारण नहीं है। और दूसरा लड़का है कार्तिक, पहला प्रतीक, दूसरा कार्तिक। कार्तिक ने BE किया है सिविल में, और वो कंस्ट्रक्शन के कामों में लगा हुआ है। लोकल में है, यहीं है, कंस्ट्रक्शन के मकान वगैरह अच्छे बनाता है और कुछ ठेके वगैरह भी लेता है, तो कंस्ट्रक्शन काम है। एक बिटिया है मेरे को, शिप्रा, ग्रेजुएट हुई है, MA वगैरह कर रही है, और अभी B.Ed में उसका एडमिशन है करके। इसकी वजह से मुझे नगर पालिका में घुसने का, क्योंकि नगर पालिका में शिक्षण सभापति करके ये भी थे, चुनकर आए थे वहाँ पर, मतलब नगर पालिका में नगर सेवक करके, नगर सेविका करके ये थे, तो इनकी वजह से मैं नगर पालिका में घुसा। वहाँ का भी अनुभव हमने लिया अच्छा खासा। ये शिक्षण सभापति बने तो शिक्षकों के ऊपर तो उस जमाने का भी एक अच्छा मौका मिला था मुझे, और अच्छा समय की टाइम पास हुआ, और मेरा अच्छा खासा टाइम पास हुआ। और आप सब लोगों के जो मित्र है, इनके साथ आज तो बहुत ही ज़्यादा अच्छा, कल से आज और 2, और हमेशा ही आप लोग अगर मिलते रहेंगे तो ऐसे ही अपन टाइम पास करेंगे और अच्छा रहेंगे, अच्छे मिलते जुलते रहेंगे। चलो, शुक्रिया, धन्यवाद। हेलो, मैं लता राम भरोसे हूँ और हाउस वाइफ हूँ। बस राम के भरोसे ही रहती हूँ। हमने टोटल 52 एंट्रीज थे, जो लोगों के नॉमिनेशन थे जो आने वाले थे, लेकिन कुछ वजह से वो नहीं आ पाए। उनके मोमेंटोज यहाँ पे है, जो नहीं आ पाए उनके मोमेंटोज खाली रहेंगे। जिनको लगता है कि वो मोमेंटोज वो शायद आपके पास में रहते होंगे, तो आप जरूर कलेक्ट करके उनको दे दीजिएगा, ताकि वो उनको मिल जाएंगे। और अब मैं राम के साथ में एक मेरी बहुत बड़ी पुरानी याद है, वो मैं आपसे शेयर करना चाहूँगा। वो 10वीं 11वीं के, शायद 9वीं 10वीं के दिन थे। मैं नया अखाड़ा में जाया करता था, मेरी बॉडी पे मत जाइए, उसको जाया करता था मैं। तो थोड़ी मस्ती थी। तो एक बार क्या हुआ कि स्कूल छूट गई। राम मेरे साथ में था, याद आया होगा ना? राम मेरे साथ में और 2-3 लड़के थे। तो कुछ 2 लड़के हमारी मस्ती करने लगे, जाते आते खींचना खाची, साला हमारी दिमाग खराब हो गया। तो हम दोनों लड़के चालू कर दे, भिड़ गए। वो साले भारी पड़ गए हमारे को। भारी पड़ गया हम लोगों को। हाँ, मार खाना चालू हो गया था। 2-4 मारे, वो साले 7-8 मार रहे थे हमको। तो बीच में राम कूद गए, अरे हट बोले, और जो भिड़ गया वहाँ पे। भिड़ने के बाद में उसने उनको तो पीछे हटाया, लेकिन उसके बाद में एकदम सडनली 5-6 लोग आ गए सामने, और वो नॉर्मल लोग नहीं थे, एंटी सोशल थे शायद, पता नहीं। उसी वक्त पता नहीं राम के साथ के बंदे, पता नहीं सीनियर भी थे, बहुत बड़े लोग थे, धड़ाधड़ नीचे एंट्री हो गए। 15-20 वहाँ पे इतना खतरनाक माहौल हो गया था कि ऐसा लगा था अब ये बहुत कुछ बड़ी बात होने वाली है। लेकिन वो लोगों ने संभाला और हम सम्मान के साथ में आगे निकल गए। तो ऐसे दोस्त रहने चाहिए अपने पास में। राम, थैंक यू। ये जो बोला बल्कि बात सही है, ऐसा कुछ नहीं है। हम लोग जो 7वीं 8वीं 9वीं में ही थे, 8वीं या 10वीं में होंगे, उसके ज़्यादा नहीं थे। तो व्यायाम का शौक
सभी को था, उस पर जाते थे, मेरे को भी जाता था, ये भी जाते थे, मैं भी जाता था। लेकिन एक बात मेरे को इसकी याद आती है, ये हमेशा देखता था मेरे को ऐसा, मेरी बॉडी ज़रा सी अच्छी थी, उसकी थोड़ी सी कमजोर थी, तो हल्की से कम थी, मेरी बॉडी तो अच्छी हो जाएगी, यार तेरी बॉडी यार मेरे से ज़्यादा अच्छी है, बहुत अच्छी है। साहेबराव घोम, माझ्या नावाच्या मागे अजूनसुद्धा कुमारच लागलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की मी शेवटपर्यंत कुमारच राहील. माझं शिक्षण राष्ट्रीय हायस्कूलमध्ये झालं, त्यानंतर मी जगदंबा महाविद्यालयामध्ये BSc केलं, त्यानंतर भारती महाविद्यालय अमरावतीला एज्युकेशन झालं आणि दुर्दैव असं की मला 92पर्यंत कोणताही जॉब नव्हता. 92मध्ये मी ग्रामीण विकास शिक्षण संस्था टेंभुरखेडाद्वारा संचालित वेणी गणेशपूर येथे ॲज अ शिक्षक म्हणून जॉईन झालो. 92मध्ये उशिरा लग्न झालं 2002मध्ये, त्यामुळं आमच्या वेलीवर उशिराच फुलंसुद्धा उगवली. एक माझी मुलगी मोठी आहे, ती BACS झालेली आहे आणि मुलगा वाडेगाव इंजिनिअरिंग पुणेला सेकंड इयरला ME ला आहे, BE ला आहे. असं आमचं, मी खेड्यातूनच आलेला आहो. प्रदीप आणि मी प्रदीपच्या घरात जवळजवळ 5 वर्ष भाड्याने सुद्धा राहिलो. त्यामुळं बालक मंदिरापासून, शास्त्रीजीच्या बालक मंदिरापासून तर 10वीपर्यंत प्रदीप माझा लंगोटी यार राहिला. त्याला माझ्या सगळ्या खुब्या आणि सगळं ते अनिललाही माहीत आहे, कदाचित राजूला माहीत असेल, रमेशला माहीत असेल. चाटा मारण्यातही वस्ताद होतो. तर असं एकंदरीत एज्युकेशन झालं आणि 92ला मी ग्रामीण विकासमध्ये जॉईन झालो. 23मध्ये रिटायर्ड झालो आणि आता मस्तपैकी, जसं अग्रवालजींनी सांगितलं का शेतीमध्ये खूप मजा आहे. मलाही शुगर आहे, पण मी शुगर जाणूनच घेत नाही. जेवढं गोड असलं तेवढं खाऊन टाकतो आणि गोडी अजिबात घेत नाही, गोडी घेत नाही. आणि त्यामुळं मी खवय्ये आहे गोडाच्या बाबतीत. माझ्या घरातसुद्धा मला नेहमी पत्नी बोलत राहते तर काय तुम्ही गोड खाता, एखाद दिवशी चालले जाल तर पता लागणार नाही. मी म्हटलं पताच नाही लागला पाहिजे गेलो तर. तर असं हसत खेळत आमचं जीवन चालू आहे. आणि आता याच्यानंतर माझी पत्नी 2 शब्द बोलले आणि हिला याचं माझ्या मोबाईलमध्ये हिचं म्हणजे नावसुद्धा भाग्यवान माधुरी म्हणूनच सेव्ह केलेलं आहे. तर ही खरोखर भाग्यवान आहे आणि तिच्यामुळे मी भाग्यवान आहे. मी माधुरी विजयकुमार घोम, अमरावती, गृहिणीच आहे. शीला मिश्रा. मैंने माइक पहली बार हाथ में पकड़ा है. यही दी है विपरातवाड़ा में. ठीक है. ओ बस. अरे मैं सभी अभी रिटायर्ड हो गए तो होलसेल की दुकान डाला उन्होंने. पांडे, उदयराजा पांडे. विद्या स्टिकर. ये मेरे हस्बैंड है अजय कुमार पांडे. अभी सन 2022 में रिटायर हुए हैं, प्रिंसिपल की पोस्ट पर थे. और मेरे 2 बच्चे हैं, बड़ा बेटा है और एक बेटी है. तो मेरी बेटी रिजर्व बैंक ऑफ इंडिया में जॉब करती है और दामाद भी रिजर्व बैंक ऑफ इंडिया. थैंक यू. विवेक. मी पहिली ते 12वी पर्यंतचा सफर राष्ट्रीय शाळेतून पूर्ण केला. विवेकजी पांडे. त्याच्यानंतर मी BSc झाले. तसं 12वीत मी टोला खाल्ला, फेल झाले. नंतर BSc झाले, MSc झाले प्रायव्हेटमध्ये मॅथमध्ये. पण मी जॉब केला नाही, मी वेगळ्या दिशेने वळली, अध्यात्माकडे वळली आणि आता त्या दिशेनेच माझं चालू आहे रुटीन. मला स्वप्नातून दीक्षा मिळाली निखिलेश्वरानंदजीची. नारायण दत्त श्रीमालाजी उर्फ निखिलेश्वरानंदजी. आता 22 वर्ष झाले मला अखंड दिव्यपाठ चालू आहे.
त्याला बहुतेक 25 वर्ष लागतात पूर्ण कुंडलीने जागरण व्हायला किंवा ध्यानधारणा आणि समाधीच्या अवस्थेत जायला. पुढल्या गेट टुगेदरमध्ये काही चमत्कार मी त्या विषयात दाखवू शकते. धन्यवाद. हे आमचे सद्गुरू आहे. हे माझे मी राजेश आष्टीकर. मी पण गुरु की साधना वगैरह और गुरु का प्रचार करता हूँ. प्लस जो अभी हम लोग त्रिताप, जो कल एक गाना मैंने सुना था जो बज रहा था, त्रिताप, दैविक और भौतिक ताप, वो तापों से आपको मुक्ति दिला सकते हैं गुरु. इसलिए गुरु की भक्ति, गुरु की साधना करनी चाहिए. और ये साधना भी हमारे जीवन में बहुत इम्पोर्टेंट है और इसके बिना हम लोग अधूरे हैं, क्योंकि बचाने वाले वही है. हमारे ज़िंदगी में माँ बाप और तीसरा गुरु, ये जो होना बहुत ज़रूरी है, क्योंकि माँ बाप हमारी पालन पोषण करते हैं, इसलिए ब्रह्मा विष्णु का काम करते हैं. 98 में शरीर त्याग किया. शरीर त्यागने के बाद में 2002 में एक शिष्या है भोपाल की, साधना सिंह, उनको दर्शन दिए उन्होंने. मैं 30 साल के लिए निखिलेश्वरानंद के रूप में इस पृथ्वी पर हूँ. अगर आपको गुरु के प्रति आस्था होंगी तो मंत्र करने की कोशिश करिए, मंत्र जाप करिए, मन ही मन जाप करिए. ओम नमः निखिलेश्वराय, ओम नमः निखिलेश्वराय, आपको आभास होने लगेगा दोनों रूप में. ये संन्यास्त रूप है उनका, ये गृहस्थ रूप है. नेट में आप जाएंगे, यूट्यूब में जाएंगे तो निखिल गुरुदेव टाइप करिए, आपको उनका प्रवचन भजन सब मिल जाएगा. जागृत सद्गुरु है और जागृत सद्गुरु आपको बहुत इस पूरे आर्यवर्त में बहुत ही कम मिलेंगे. 1750 गुरु है लेकिन कोई काम के नहीं. एक 1% गुरु आपको 100% जागृत मिलेंगे. उनमें से है डॉक्टर नारायण दत्त श्रीमाली जी, निखिलेश्वरानंद जी. ओम नमः निखिलेश्वराय, इस मंत्र का जाप करिए. आगे माझं प्राथमिक शिक्षण परतवाड्यात झालं. त्यानंतर मी राष्ट्रीयमध्ये आलो. राष्ट्रीयात आल्यानंतर माझी चांगली वर्तणूक पाहून मला अ वर्गातून क वर्गात टाकला. त्यानंतर 11वी 12वीला आम्ही सोबतच होतो सर्वजण. ते झाल्यानंतर आम्ही ड्रॉप घेतला होता. आता त्यामुळे मी नोकरीला लागून गेलो. नोकरी लागल्यानंतर पुन्हा आमची प्रगती पाहिली असेल त्यांनी, माझं पटकन लग्न करून टाकलं. फालतू लफडे घरात घेऊन येईन त्याच्यापेक्षा याचं लग्न करून टाकलं. आता लग्न जुळवलं त्यांनी, पण मुलीला मला दाखवलं नाही. मामाच्या मागे लागून म्हटलं कमी काही मुलगी तर पाहू कोणती आहे. लग्न जिजाची करायचं तिचं पाहू, पण तिच्याची भेटगाठ घेतली. भेट घ्यायला गेलो तर ते मला पाहून पळून राहिली घरी. नंतर घेतली भेटी गाठी मी, त्यात काही हे नाही. ते झाल्यानंतर मला 1989ला माझं लग्न झालं. 90ला मुलगी झाली. त्यानंतर 94ला मुलगा झाला. मुलीला एक मुलगी आहे आणि आता एक मुलगा झाला, 1 महिना झाला. मुलाचंही लग्न झालं. मुलालाही मुलगी आहे 1.5 वर्षाची. आता आलं लक्षात. कळला काय कळला. मित्रमंडळी, वासुदेवजी मुघल. मी विनय सूर्यभानजी तायडे. माझं शिक्षण 1ली ते 4थी पर्यंत आम्ही जिल्हा परिषदला होतो. सर्व मित्रमंडळी याच्यातले काही आहे. राष्ट्रीय हायस्कूलला शिकलो. त्याच्यानंतर जगदंबा महाविद्यालय आणि त्याच्यानंतर सर्व्हिसला लागलो. मी अंजनगाव तालुक्यातील चौसाळा हे गाव आहे, तिथून 8-9 किलोमीटरवर. आतापर्यंत तिथं कार्यरत होतो. आता 1.5-2 वर्षाआधी मी रिटायर झालो. मी मीना विनय तायडे, हाऊसवाईफ आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. दोघांचंही लग्न झालं व्यवस्थित. इकडे बघायचं. हां सर. माझं नाव वासुदेव मधुकरराव मुघल. त्यानंतर श्री जगदीशजी हेडव. राष्ट्रीय शाळेत मी वर्ग 1 ते 10 पर्यंत होतो. डिसेंबर 83 मध्ये मी एअरफोर्स जॉईन केलं आणि 2003 मध्ये रिटायर झालो. त्यानंतर 1 वर्ष ट्रेझरीला लागलो, ती पण सोडली. त्यानंतर RTO मध्ये गेलो 2007 मध्ये. मोठा मुलगा
लंडनला आहे. बम का माहिती आहे. हां बोल. हां मोठा मुलगा अमित मुगल लंडनला असतो किट ग्रुपमध्ये सिनियर मॅनेजर चेकआउट कंपनीत. सून आहे सुरभी मुगल, ती मॅनेजर आहे KPMG कंपनीत लंडनलाच. लहान मुलगा सिॲटल US ला आहे, तो ॲमेझॉनमध्ये आहे. आणि सून पण तिथंच आहे ॲमेझॉनमध्ये. मेरे पास मैं हूँ ना. हाँ एयरफोर्स में मैंने ज़िंदगी मेरी बहुत टेरिफिक रही. 9 महीने में श्रीलंका में था LTT के अगेंस्ट में. जब ये शुरू हुआ था वार, तो बहुत बार ऐसी टेंट में गोलियां चलती थी, तो हम खा लेते थे. ये पलंग के नीचे छुप जाते थे. रात में कभी भी उठाते थे, चलो बॉम्ब लगाना है, रॉकेट लगाना है हेलीकॉप्टर में. मैं हेलीकॉप्टर टेक्नीशियन था. उसके बाद खत्म. मंगला वासुदेव मुगल. मी सिटी हायस्कूल अचलपूर येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. दे रे भाई बंदूक की बोल. नंतर श्री अतुलजी ढोरे. 12वी पर्यंत राष्ट्रीय हायस्कूलमध्ये सोबत होतो. अतुलजी ढोरे 1989ला पंजाब नॅशनल बँक जॉईन केली आणि सिनियर मॅनेजर म्हणून मुंबईला आता कार्यरत आहे. या महिन्यात माझं रिटायरमेंट आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी पण जॉब करते तिथं मुंबईला आणि मुलगा US ला आहे. थँक्यू. क्रेडिट गोज टू मी. अतुल आनंदराव ढोरे. माझं शिक्षण राष्ट्रीय हायस्कूलमध्ये 5वी ते 12वी झालं आहे. आणि आमची सगळी मित्रमंडळी इथं आता जे तुम्हाला दिसतं आहे, तर आम्ही खूप एन्जॉय केलं आहे. त्याच्यानंतर मी BE केलं आहे, BE सिव्हिल केलं आहे, MBA केलं आहे. आणि इनिशियली मी मंत्रालयात 1 वर्ष जॉब केला होता. त्यानंतर 3 वर्ष मॅटमध्ये होतो. मग MIDCला सिलेक्शन झाल्यावर मी 94मध्ये MIDC जॉईन केलं ॲज अ असिस्टंट इंजिनियर. तर तिथं मी आता मागच्या मार्च 24ला मी रिटायर झालो. जवळपास 30 वर्ष सर्व्हिस झाली ती. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून मी रिटायर झालो. आणि ही माझी अर्धांगिनी संयुक्ता ढोरे, ही हाऊसवाईफ आहे. तशी ती DMLT ती तिचा परिचय देईल. आम्हाला 2 मुली आहेत. मोठी तिने बायोमेडिकलमध्ये BTech केलं आहे, नंतर MS केलं आहे तिने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीला. आता ती बोस्टनला जॉब करत आहे. आणि लहानीने BTech CS केलं आहे आणि ती MBA किंवा MSसाठी आता एंट्रन्सची तयारी करते. ती समोसे छान झाले ना, मीच केले होते. मला यायला उशीर झाला, तर त्या म्हणे तू कुठे होती. म्हटलं मी समोसे बनवत होती, म्हणून मी उशिरा जॉईन झाली तुम्हाला, असा विषय आहे. आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान आनंद झाला आहे. आणि माझ्या जुन्या मैत्रिणी ज्या आम्ही मागच्या गेट टुगेदरला भेटलो होतो, त्या आम्ही परत भेटलो. परत आणखी छान घट्ट मैत्री झाली आमची. खूप छान वाटते. आणि यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे हे जुन्या आठवणी सांगतात की हे शाळेत अचलपूरला जायचे, त्या टांग्याने जायचे. आणि येताना ते शनिवारी टांगा चालवायचे. घरी कोणाला माहीत नाही करायचं असं टांगेवाल्याला सांगायचे. आणि एक दिवस पैसे घेऊन जायचे. कशासाठी तर भजे खायचे. तिथे मुगाचे भजे काहीतरी मिळायचे. ती आठवण ते सांगतात. हां, ते भज्याचं दुकान पण त्यांनी मला नेऊन दाखवलं होतं की आम्ही इथे खायचं म्हणून. नाही दिले नाही. हो. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझे सपोर्ट सिस्टीम आहेत ते. विषय असा आहे की 2015मध्ये मला सगळं सोडून ते माझ्यासोबत तिथे दवाखान्यात राहिले. त्याच्यानंतर पण मुलींची पूर्ण काळजी घेतली. 3 वर्षापर्यंत ते खूप, म्हणजे मी सांगू शकत नाही इतके चांगले व्यक्ती आहेत ते. आणि कोणाला काही मदत पाहिजे असेल तर सगळ्यात पहिले ते समोर असतात.
त्यांच्याकडून ही गोष्ट मी शिकली आहे. आणि माझ्या माहेरी पण त्यांना खूप जास्त मान दिला जातो, कारण त्यांचा स्वभाव इतका छान आहे की ते कधीच कोणाला दुखवत नाही. कुठेही काम असेल तर ते पहिले पुढे जातील, कोणाला मदत पाहिजे असेल तर ते पहिले की नाही काय पाहिजे, कोणाला काय करायचं आहे, चला आपण जाऊ, आपण करू. त्याच्यामुळे ही गोष्ट खूप छान आहे त्यांच्याकडून शिकण्यासारखी. आणि माझं म्हटलं तर मी जॉब करत होती लग्ना अगोदर, पण त्यांची अशी इच्छा होती की जॉब न करता तू माझं घर चालव, तू मला म्हणजे सपोर्ट करायला पाहिजे होतं त्यांना. तर मी त्यांना पूर्ण सपोर्ट केला. मी माझ्या 2 मुलींना खूप सुसंस्कार देऊन घडवलं आहे. आज त्यांचं खूप छान नाव आहे. दोघी पण गोल्ड मेडलिस्ट आहे. मोठी मुलगी माझी सायंटिस्ट म्हणून काम करते कॅम्ब्रिजला, मॉडर्नाला आतापर्यंत काम केलं तिने. आता ती सिकल सेलवर काम करते आहे. आणि लहानी मुलगी आता जॉब म्हणजे करते आहे आणि त्याच्यापेक्षा बेटर काय मिळेल पाहते आहे. एअरफोर्समध्ये जायचं तिचं स्वप्न आहे. FCATची एक एक्झाम दिली तिने आणि इंटरव्ह्यूमधून आऊट झाली. आता सेकंड तिची अटेम्प्ट आहे 28ला. तर असा आमचा परिचय आहे. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना आपण परत कुठेतरी जाऊन छान पार्टी करूया हे तुम्हाला आश्वासन देते मी. तुम्ही कोणी बोलल्या नाही पण मी बोलली. येस 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 पक्का पक्का. हो ना, आम्ही खूप छान रील बनवल्या, खूप छान एन्जॉय केलं. आणि मला असंच वाटतं की आपण सगळ्यांनी आता इथून पुढे एकत्र राहायला पाहिजे, कारण मुलांचे आयुष्य जगतात आहे. आता आपण आणि हो, यांचे जेव्हा रिटायरमेंट होती तेव्हा आम्ही यांना सरप्राईज पार्टी दिली. तेव्हाच तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं मी, टाकलं होतं तुमच्या ग्रुपवर पण सगळे कामात व्यस्त असल्यामुळे नाही येऊ शकले. तर तेव्हा आम्ही सेकंड इनिंग म्हणून त्यांचं सुरू केलेलं, किंवा रिटायरमेंट नाही पण एक सेकंड इनिंग. कारण आतापर्यंतचं आयुष्य कसं होतं, आपल्यावर जबाबदाऱ्या होत्या, कुटुंब चालवायचं, बाकीच्या गोष्टी. आता कसं आहे, आता तुम्ही तुमच्यासाठी सगळं सेटल झालेलं असते. आता तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढा, तुमचे जे छंद असतील ते जोपासा. तुमचं फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही पहिले वेळ नाही देऊ शकले, अभ्यासाचं बर्डन होतं ते होतं, त्याच्यानंतर जॉबचं बर्डन, घरच्या जबाबदाऱ्या. पण आता तुम्ही म्हणजे आले गावात, म्हणजे पुण्यात आले, आता आम्ही पुण्यात असतो, पुण्यात आले तर आवर्जून फोन करा, घरी या, छान जेवण करा. मी छान जेवण बनवते. कुमारी शिला वाडोकर आणि आताची कुमारी शिला विनोदराव मेत्रे, अमरावती. मी जीवनविकास विद्यालय गोपालनगर अमरावती येथे 30 वर्ष 6 महिने सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत होते. आता 31 डिसेंबर 2023 रोजी मी माझ्या सेवेतून कार्यमुक्त झाले. आमचं पंचकोनी कुटुंब आहे. मी, माझे मिस्टर डॉक्टर विनोद मेत्रे, माझा मुलगा सागर, सून अंकिता आणि माझी नात नुर्वी, असं आमचं पंचकोनी कुटुंब आहे. धन्यवाद. मी जिल्हा परिषदला सर्व्हिस नोकरी केली आहे. 33 वर्ष सर्व्हिस झाली, आता रिटायर झाले. मला 2 मुली 1 मुलगा आहे. एका मुलीचं लग्न झालं, दुसरी मुलगी तलाठी म्हणून आत्ता लागली आणि मुलगा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे. धन्यवाद. श्यामजी खंडेलवाल. एक जन है आगे मेरे को बोलो क्या बोलना है. सबसे मेरा नाम परिचय देना ये आगे मेरा. और कोई बाइको का नाम टीना खंडेलवाल, तेरे लड़का शिवम खंडेलवाल और सत्यम खंडेलवाल. क्या करते हैं? एक सीए बन गया है, एक सीए की तैयारी कर रहे हैं. जय सिया राम. विलासजी खडके. सर्वप्रथम तर मी आयोजकांचे खूप खूप आभारी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम होतो आहे आणि परत होतो आहे, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि याच्यानंतर याच्यापेक्षा कमी पिरियडमध्ये हा कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणजे 5 वर्षाच्या नंतर 5 वर्षापर्यंत, तर 3 वर्षानंतरच जर हा कार्यक्रम झाला तर खूप चांगलं होईल. आणि आम्ही खूप सपोर्ट करू. म्हणजे जर आम्हाला मध्ये हा प्रोग्राम आपण करू शकतो जर तुमची परवानगी असेल तर. आणि मी एकटी तुम्हाला सर्व करून देईन. अग्रवाल या इकडे. मी विशाखा खडके,
विलास खडके येऊ शकले नाही, काहीतरी म्हणजे महत्त्वाचं काम होतं त्यांना. पण तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी म्हणून वास्तविक मी नाही आली असती तरी काही अडलं नसतं, पण मी आले. मला यायचं होतं, सगळ्यांना भेटायचं होतं आणि माझा तो स्वभाव आहे. मला खूप आनंद झाला. नाही, मी लवकर येऊ नाही शकली कारण ते पाहुणे घरी आले होते, त्यांचा नाश्ता वगैरे करून ते गेले. मी विशाखा खडके, 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलगी सुरभी स्वराज राजे मोहिते, म्हणजे लग्न झालं आहे, ती MS झाली, USA ला आहे. मुलगा B झाला आहे इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. यांची जी एक फर्म आहे स्वरसुधा इलेक्ट्रिकल्स, त्याच्यात काम करतो आणि त्याचा एक छोटासा नायरा पेट्रोल पंप आहे अमरावती रोडला. आणि मी पण लग्न झालं त्यावेळेस BA फायनलला होते. त्याच्यानंतर मी MA केलं, त्याच्यानंतर BEd केलं. MEdला माझा नंबर लागला होता गव्हर्नमेंटमधून, पण 9,000 रुपये फी भरायला नव्हती, म्हणून माझं MEd राहिलं. पण मी अशी काही कमतरता ठेवली नाही, बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांच्यासोबत काम केलं. आणि सुरभी केबल नेटवर्क म्हणून मी 1992 पासून स्वतः चालवत आहे. आणि केबल नेटवर्क स्वतःची माझी डिजिटल कंट्रोल रूम आहे. इंटरनेटचं पण काम मी करते आहे, प्लस मी शेती सांभाळते. हां, तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला. धन्यवाद. असंच आपण भेटत राहू आणि असेच संबंध आपले वाढत राहतील. आणि श्री विलास खडकेंबद्दल तुम्ही ऐकलेलंच आहे. एक छोटासा व्यक्ती होता, वाढले, तब्येतनी वाढले, पण पाय जमिनीवर आहेत. आता ते गायक झाले. नाही, गायक ते उत्तम आहेत, उत्तम गायक आहेत. आमच्या इथे सगळेच गातात. हां, नाही, खूप सुंदर गातात. सगळे इन्स्ट्रुमेंट आपल्या घरी आहेत. एकदा तुम्ही अवश्य भेट द्या. आजच सगळे या, आजच संध्याकाळी सगळे या. त्यांची अशी इच्छा आहे. पण त्यांच्या परिस्थितीमुळे किंवा सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या मागे होत्या. सगळे बहीण भाऊ होते, लहान, सगळ्यात ते मोठे होते. त्याच्यामुळे त्यांचं काही कुठल्याच गोष्टीत त्यांची प्रगती झाली नाही. म्हणजे शिक्षण त्यांचं अर्धवट राहिलं. पण आम्ही 1991 नंतर लग्न झाल्यानंतर मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून सगळं आम्ही पुढं गेलो आणि मुलांना शिक्षित केलं. म्हणजे मुलांना खूप चांगल्या प्रकारे, परिस्थिती नसतानाही मुलांना चांगल्या प्रकारे शिकलो. म्हणून मुलगी MS आहे, जावई पण MS आहे, कॅलिफोर्नियाला आहे. आणि मुलगा इथेच आहे. मुलगा पण चांगला शिकलेला आहे. आणि सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून आम्ही आज सगळ्या गोष्टींनी व्यवस्थित आहोत. ईश्वर निरोगी आयुष्य देवो. तुम्हा सगळ्यांनाही निरोगी आयुष्य लाभो आणि नेहमी नेहमी असंच आपण भेटत राहू, एवढीच ईश्वरचरणी सदिच्छा. नमस्कार. मी मीना राजेशराव धरमठोक गुहे, मी भुगाव येथे राहते. मला 2 मुले आहेत. एक केमिकल इंजिनियर आहे, दुसरा इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनियर. दोघेही जॉब करतात. मैं संजय अग्रवाल 7th और 8th 77th और 79 76 और 77 में राष्ट्रीय हाई स्कूल में था. बाद में 9 और 10 बॉयज़ हाई स्कूल से किया. बाद में अलग अलग जगह पढ़ाई होती रही, वो एक अलग विषय है. ज़्यादा समय नहीं लूँगा, बहुत समय हो गया है, सबको बहुत भूख लगी है. मेरे एक बेटी है जो MBA है और एक बेटा है इंजीनियर है. बेटी की शादी हो गई है पुणे और बेटा इंजीनियर है, वो जॉब कर रहा है इंफोसिस में. ये मेरी धर्मपत्नी. मैं भारती संजय अग्रवाल, मेरा साइंस में ग्रेजुएशन हुआ है और आपके राष्ट्रीय स्कूल के बारे में बहुत कुछ सुना है मैंने. एक्चुअल में इनकी जो एजुकेशन लाइफ है वो नोमैडिक लाइफ थी, ऐसा बोला तो चलेगा. कभी नागपुर, कभी बॉयज़, कभी राष्ट्रीय, कभी जगदम्बा, कभी BSP. तो ऐसी नोमैडिक लाइफ मैंने पढ़ाई में किसी की नहीं देखी है. और एक्चुअल में जो एक रीयूनियन का चार्म होता है, कल जब मैं यहाँ आई, फ्रैंकली स्पीकिंग, मुझे बहुत आउटवर्ड लग रहा था. बाद में एक सेशन में, हाँ, मेरे ये जितने भी फ्रेंड्स हैं, हमको 24 घंटे के अंदर ऐसे लग रहा है हम लोग 24 जन्मों से साथ में हैं.
और अब हमको ऐसे लग रहा है कि हम अपना रियूनियन करने वाले हैं। आप लोगों का जाने तो जो हुआ हमको नहीं पता, अब हम अपना रियूनियन करेंगे और हम आपस में मिलेंगे, और काश ऐसा ही हर किसी के साथ में हो, यही हमारी बेस्ट विशेस है, और हम जल्द से जल्द मिले, ये इच्छा है। हाँ, हल्दी कुकू के लिए भी बुलाएंगे, अभी गया नहीं, ये रथ सप्तमी पास में ही गई है, हम प्रयाग का महाकुंभ यहीं कर लेंगे। कोणाला मोमेंटम भेटला नसेल तर कृपया समोर येऊन नाव द्यावे. फेल झाला का? बहुत बढ़िया. घन बाद में करना बहुत बख्शी सूत्र हैं जो इनके भाषण में सुरेश सुरेश नाईक हाँ किला त्यांच्या जाओ जाओ हाँ मैडम अलग किया तब कहाँ था तू अलग से दे दो लवकर या कारण अजून एक तास झालं होती ना पुन्हा आपल्याला हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी. ज्यांचं कलेक्शन राहिलेलं असेल त्यांनी कृपया विठ्ठलराव हजारे यांच्याकडे कलेक्शन जमा नाही रे
काही विचारत नाही सुट्टीचा अर्ज कसा तुम्हाला पत्ता ला रे यहाँ पे ए बेटा एक धर्म समझदार लोग हैं बेटा ये मेरा है जाते साथ मैंने हाथ से लगाया हुआ साथ नहीं खाते बल्कि मुझे अकेला नहीं खाता ऐसे साथ में बैठती पर एक थाली में एक थाली में मुझे ये बाकी बोलते ना हैप्पी बर्थडे हम आमचा का बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू ज्योति हैप्पी बर्थडे टू यू चलो आपण हॉटेलात जाऊ ना खींच के लाए जीजू असं बैठो बाजू में बैठो वहां पर इकडे येऊन जा ना अच्छा ठीक आहे ओके खाली जरा क्लास नाही नाही आउट मॅन आउट कितना खाना खिला सांगितलंच नाही त्या दिवशी नाही मग ते लय बारीक होईल ना एक असं मारून घेतो याचा राहू अरे तो फोटो नहीं निकल रही कैमरा चालू है फोटो के लिए फोटो नहीं है ये कैमरा है हम बोल रहे नहीं रे बाबा रिकॉर्डिंग वीडियो है वीडियो यहाँ भी तेरे को आवाज हो ना उसके अंदर जोक सुना दे दादा निकाल बाद में जोड़ देना नीचे बैठे सब टेंशन में बैठे सब योगा में गजानन काका मागे हो खुर्च्या येऊन आल्या काय स्वतःनं खुर्च्या मागे थोडं फोटो ग्रुप फोटो थांब साईडने हां साईडने हाँ यस माता की ते तर चांगलं आहे ते अजूनही एखादा जोक सुना यार मुकुर एखादा जोक सुना तू हंसेंगे सब जय देख रहे उसका बराबर एक्शन ऐसे करता हाँ मैडम एक उसकी बंद कैसी
छान प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये आम्ही 8 बक्षिसं देण्याची ठरवली होती. तर पहिलं बक्षीस फर्स्ट 5 नंबर्समध्ये सर्वप्रथम विवेकजी पांडे. कोणीतरी बर द्या नाही. हां विनंती करते. शीला वाडोकर, लवकर लवकर या, थोडा 1 मिनिट. फोटो घ्या. सर 1 मिनिट. यांना मुकुंद अग्रवाल यांच्या हस्ते ते स्वीकार करतील. सेकंड रो विनर राजकुमार उकलकर. तिकडून एक खाली अशी मी तिला विनंती करते. थर्ड रो विनर मिसेस मनीषा शुक्ल. ही सुद्धा प्रदीपजी शुक्ल यांच्या असे स्वीकार करेल असे मी त्यांना असं तसंच त्यानंतर फर्स्ट श्री प्रदीप शुक्ल यांच्या हस्ते स्वीकारेल. त्यानंतर थर्ड फुल हाऊस मिसेस विशाखा. अभिनंदन. माणसाला मिळालेली एक देणगी आहे. कलेला दाद देणारा रसिक असला की कलाकाराला त्यांची उंची आपोआपच गाठता येते. सायंकाळचा संगीत रजनीचा कार्यक्रम आपल्या कल्पने बाकी कार्यक्रम कसा होईल, पण बघता बघता आमची 25, 26, 30 पर्यंत लिस्ट पोहोचली आणि शेवटी असं आणखी परत नाव येत गेली. शेवटी आम्हाला त्यातले नाव आमचे कमी करायला लागले. म्हणजे एवढा प्रतिसाद आम्हाला छान मिळाला, अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला आहे. तर सर्वांचे खूप खूप आभार. मनीषा घेऊन जाईल. वेलकम. बरं झालं आधी हे त्यांना काही नाही होतं. त्यानंतर श्री अनिलजी ठाकूर, श्री चंद्रशेखरजी कडू. या लवकर लवकर, आपण वेळ वाचूया. झालं. त्यानंतर श्री गोपाळ. त्यानंतर महेशजी घाटे. त्यानंतर राम गौर सर. ये एक गौर साहब ऐसे हैं जरूर एक ही गाना गाया लेकिन बख्शिश भी पाया. तालियां बजाओ. एक ही गाना गाया लेकिन बख्शिश भी नहीं. त्यांनी ते रांगोळ्या त्यांच्या एक विशेष आहे. लोणावळ्यावरून पार्सलनी पाठवल्या परत वाढायला. रांगोळ्या पण इथल्या नाही घेतल्या, उसण्या वगैरे सर्व स्वतः रेडीमेड तिकडनं आणलं. त्यानंतर दिसत नाही. आणि इथेच हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम समाप्त करते. त्यानंतरचा पुढचा म्हणजे भाग आहे त्याला स्नेहबंध म्हणूया. स्नेहबंध म्हणजे कधी न तुटणारं नातं. खूप ॲक्सिलंट वर्क झालेलं आहे. याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि आयोजकांचं सुद्धा धन्यवाद. शाळेचा राजू मागच्या बेंचवर शाळेत. उपस्थित सज्जन वृंद आणि माझ्या प्रिय मैत्रिणींना सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. कालपासून आपण इथे हा कार्यक्रमाचा अनुभव घेतो आहे. काल मला गाडीतून उतरल्यात सगळीकडे प्रसन्न हिरवळ, खूप छान वाटलं असं मनाला हिरवळ बघून. त्यानंतर समोर आली तर सगळ्या मैत्रिणी इथे गोल करून बघत होत्या आणि इकडे माणसं पण बसलेले होते. सगळे बघत होते की कोण येत आहे.
सगळ्यांना म्हणजे अशी उत्सुकता होती की कोण येत आहे कोण येत आहे. तर इतकी ती आपुलकी, असं मनाला खूप छान वाटलं की कोणीतरी असं वाट बघतंय आपली आपुलकीने. ते खूप छान वाटलं. आणि कार्यक्रम तर इतका सुंदररित्या आयोजित केलेला होता, अगदी मनापासून. जेव्हा आपण आपलं काम मनापासून करतो तर तेव्हा एक त्याला एक पवित्र आणि निर्मळता मिळते. आणि ती शुद्धता आपल्या आजूबाजूच्या वातावरणातही आपल्याला अनुभवायला मिळते. आणि तसंच समजलं की एकमेकांची ती आपुलकी, जिव्हाळा, प्रेम त्यातही ते उतरलं, वातावरणात उतरलं. इतकं प्रसन्न वातावरण होतं काल आणि आज. भोजनात सुद्धा ती निर्मळता, शुद्धता उतरली. भोजनही खूप उत्कृष्ट होतं आणि कार्यक्रमही, मग तो हौजी असो किंवा एन्जॉय केला. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि तुमची मित्रता अशीच कायम राहो. एकमेकांबद्दलचं प्रेम, आपुलकी इतक्या वर्षानंतर सुद्धा तुम्ही भेटता आहात. आणि काल बघितलं की सगळे अगदी 10वीत असल्यासारखे मस्करी करता आहात. हे बघून म्हणजे तुमच्यातला अल्लडपणा परत आलेला बघून आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं. आणि खूप म्हणजे असं भरभरून आलं की खरंच अशी मित्रता असायला हवी, इतका स्नेहभाव असायला हवं. आणि हे तुमचं कायम टिकून राहो अशीच ईश्वरशाणी प्रार्थना करते. आणि माझे 2 शब्द लहानपणीची मैत्री ही खरी मैत्री असते, पण आम्हाला तो योग आला नाही इतक्या वर्षात. आमचे मित्रमैत्रीण कुठे गेले आहेत माहिती नाही. एवढं फेसबुक आहे, इंटरनेट आहे, पण आम्हाला अजूनपर्यंत सापडलेले नाही आहे. ते 22 वर्षानंतर भेटलेले आहेत. नाही, पण या गेट टुगेदरमुळे आम्हाला खूप आनंद झाला. सगळ्यांची भेट झाली. मुख्य म्हणजे समोरासमोर सगळ्यांशी डायरेक्ट बोलता आलं. तो जास्त व्हिडिओ कॉलवर तर बोलतच होतो, पण हे जास्त चांगलं वाटतं बोलताना. प्रत्येकाशी एक पर्सनली टच येतो तो बोलताना. प्रत्येकाचा स्वभाव कळतो, कोणाच्या काय आवडीनिवडी आहे त्या कळतात. तेही एक वेगळंच एन्जॉयमेंट असते. आणि सगळेच कलाकार आहेत. आणि काही तर म्हणजे कलाकार हे माहीत होतं, काही तर अचानक आले असे तारासारखे. तोही एक छान आहे, मजा असते ती पण. बस एवढंच बोलू शकते. ठीक आहे, धन्यवाद. छान. पुन्हा मला केव्हा बोलवणार आहे पुन्हा वापस रोडगा? सावरकरांना मातृभूमीची ओढ होती आणि त्यांनी मातृभूमीच्या ओढीसाठी जे काव्य रचलं, मला असं वाटतं या सगळ्या मित्रांमध्ये पुन्हा तीच ओढ निर्माण झाली असावी. आणि त्यासाठी मी 2 ओळी गाते. मी काही गायक वगैरे नाही आहे, पण प्रयत्न करते. नेमज सीने परत अचलपूर गावा, सवंगड्या प्राण तळमळला, जीव तळमळला, जीव लगा, जीव लगा, जीव लगा. लोग परेशान है. मैं आगे बस मैं नहीं थोड़ा बोलूँगा, ज़्यादा नहीं बोलूँगा. थोड़ा बोलूंगी. कि दिल, मैं एक एम तुराज का शेर है, उससे शुरुआत करना चाहूँगा. कि दिल और निगाह भी न रही इख्तियार में, इख्तियार में यानी बस में. दिल और निगाह भी न रही इख्तियार में, पत्थर सा हो गया हूँ तेरे. अपने सभी फ्रेंड्स लोगों को समर्पित कर रहा हूँ मैं कि पत्थर सा क्यों हो गया था. कि पत्थर सा हो गया हूँ तेरे इंतजार में, दिल और निगाह भी न रही इख्तियार में. और पलकों से आंसुओं की, कल मैंने देखा ये गेट टुगेदर की एक विशेषता रही है कि यहाँ लोग दिल से हंसे और दिल से रोए भी. करुलकर जी का स्पीच सुन के तो सच में भावुक हो गए थे सब. सीपी गढ़ू, मैंने पुलिस वालों के बारे में सुना था कि पुलिस वाले पत्थर दिल होते हैं,
लेकिन पुलिस वाले भी मोम दिल भी होते हैं, ये मैंने कल देखा। और किसी शायर का शेर है, मुझे नाम याद नहीं आ रहा है, दत्ता नाम याद नहीं आ रहा मुझे, कि यूं तो हर आँख रोती है और आँख से गिरी हर बूंद आंसू होती है, लेकिन जो आँख दूसरों का देख के रोती है, भगवान राम को 14 साल का वनवास हुआ था, और 14 साल में कितनी रातें ऐसी थी कि जिसको लक्ष्मण जी सोए थे। कितनी रातें ऐसी थी कि जिसमें लक्ष्मण जी ने नींद ली थी। बिल्कुल सही बोले, एक भी रात ऐसी नहीं थी कि जिसमें लक्ष्मण जी ने नींद ली थी। ये एक ही रात ऐसी थी कि जिस रात को लक्ष्मण जी सोए थे। एक कवि राम दिनकर की मेरे को पंक्तियाँ याद आ रही है कि जाग रहा है कौन धनुर्धर, जबकि भुवन भर सोता है, और भोगी कुसुमाविद योगी सा बना दृष्टिगत होता है। विजन देश है निशा शेष है, निशाचरी माया ठेरी, और वीर वंश की लाज है सोई, तो वीर क्यों ना हो प्रहरी। रघुवंश की लाज, हमारी माँ, मेरी माँ, आपकी माँ, तुम्हारी माँ सीता खूटी के अंदर सोई थी, तो कोई वीर ही उसके प्रहरी का बन सकता था। तो लक्ष्मण जी केवल एक रात सोए थे, और राम जी ने प्रतिज्ञा किए थे कि अगर लक्ष्मण जी जीवित नहीं हो जाएंगे तो मैं अपने प्राण त्याग दूंगा। तो जब मैंने ये मैसेज पढ़ा तो मेरे को मेरे सब अजीज दोस्त याद आ गए। ये जितने भी मेरे अजीज दोस्त थे ना, ये जिस तरह से राम जी प्रतीक्षा कर रहे थे कि ये रात काली रात बीते और सुहानी सुबह आए, वैसे मेरे सब अजीज दोस्त प्रतीक्षा कर रहे थे कि कब 8 फरवरी होती है, 7 फरवरी तक की रातें बीतती है और 8 फरवरी की सुबह होती है। तो जितने भी मेरे अजीज दोस्त, जितने भी जो उस दिन ये प्रतीक्षा कर रहे थे, ये मेरे लिए राम के प्रतिरूप है। और जितने लोग बजरंग बली उनके उड़े थे इस काम को पूरा करने के लिए, पूरी टीम के, मुकुंद है, प्रदीप है, विट्ठल है, प्रमोद जी नेकेले हैं, प्रमोद झव्वर है, हमारी बहनें हैं, सुचिता जी है, पद्मा गावंडे जी है, मनीषा जी वाइकर हैं, राजेंद्र जी पेंडे हैं, मैं भूल भी रहा हूँ तो माफ़ी चाहूँगा उनसे। तो ये मेरे लिए हनुमान का प्रतिरूप है। और अब ज़्यादा तो नहीं बोलूँगा, क्योंकि मैं बोल दूँगा तो शब्द यानी बातें इतनी करनी को कि शायद घंटा भी बीत जाए, लेकिन फिर भी चलो ठीक है। मैं, जैसा कि हम जानते हैं कि हमने हमारे कार्यक्रम की शुरुआत माँ सरस्वती की वंदना से की थी, तो मैं एक सरस्वती वंदना की 4 लाइनें लूँगा। सरस्वती वंदना है मुमताज़ नसीम, मुस्लिम गायिका है, लेकिन उनकी सरस्वती वंदना बहुत फेमस हुई, आपने कहीं ने सुने भी होंगे। और उसके बाद में फिर मैं संतोष आनंद जी की 4 पंक्तियों के साथ में अपने इस स्पीच को विराम दूंगा कि हे सरस्वती माँ, हे सरस्वती माँ, हे सरस्वती माँ, हे सरस्वती माँ, तेरे चरणों में अर्पण मेरे 2 जहां है सरस्वती माँ। माँ हमें तुम जरा रोशनी दीजिए, माँ हमें तुम जरा रोशनी दीजिए, शब्द को अर्थ की जिंदगी दीजिए, शब्दों को अर्थ की जिंदगी दीजिए, हम पे कर दीजिए, हम पे बस इतनी कृपा कर दीजिए, हम पे बस इतनी कृपा, धरती पे छोड़ के जाए अपने निशाए सरस्वती माँ, हे सरस्वती माँ। और दोस्तों, अपने स्पीच को बस विराम देना चाहूँगा मैं संतोष आनंद की 4 लाइनों के साथ में। आप हम सब मिले यहाँ पर। सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधिम साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम श्रीगुरुम तम नमामि। मित्रांनो, आदरणीय अध्यक्ष परतोड़ अचलपूर के सन्माननीय श्री मुकुंद अग्रवाल जी,
यहाँ पे उपस्थित सभी मेरे मित्रगण और मेरी हमारी उनकी फैमिली, हमारी दीदी लोग। दोस्तों, मैंने सबसे पहले गुरु गीता में के 2 लाइन बोली थी। आप यदि देखेंगे तो मेरे नज़र में स्टेज पे सिर्फ 2 कुर्सियाँ हैं। पहली जो कुर्सी है, मैं ये मानता हूँ जो मुकुंद अग्रवाल जी ने जो ग्रहण की है वो हमारे गुरु की है। गुरु वो जो आध्यात्मिक हो या फिर धार्मिक हो या फिर व्यवहारिक हो, या फिर वो गुरु जिन्होंने हमको छोटे से बड़ा किया, स्कूल के जितने भी हमारे सारे गुरु थे, वो कुर्सी है जो विभूषित कर रहे हैं मुकुंद अग्रवाल जी उनके उपलक्ष्य में। तो ये मुझे क्यों याद आ रहा है ये भी मैं कहना चाहूँगा। कल मेरे पास मेरे दोस्तों में से कोई पर्सन आके मुझे कान में कह के गया था कि अमरावती से कोरडे सर का एक मैसेज है। उनको कहीं से तो भी मालूम पड़ा था कि हमारा गेट टुगेदर हो रहा है, तो उन्होंने ये कहा था कि पहला जो गेट टुगेदर था उसमें तो मैं था और बहुत ही बेहतरीन हुआ था, और मैं चाहता हूँ कि इसमें भी यदि मैं आ सकता तो मैं ज़रूर आता था। दोस्तों, बात ये नहीं है कि कोरडे सर यहाँ आना चाहते या फिर हमारा प्रोग्राम अच्छा हुआ। मुझे ऐसा लगा कि आशीर्वाद के रूप में कोरडे सर की तरफ से हमको ये बात हमें को संदेशा मिला है, और इसीलिए मैं सभी जितने भी गुरु परंपरा की जो भी है उनको मैं बहुत कुछ वंदन करता हूँ वो कुर्सी को, जिसके लिए मुकुंद अग्रवाल जी सुशोभित है। दूसरी जो कुर्सी है वो है अतिथि की, जो मेरे पास आई हुई है। तो दोस्तों, मैं आपको ये कहना चाहता हूँ ये कुर्सी वो है कि यहाँ पे जितने भी दोस्त लोग आए हैं ये सब मेरे लिए अतिथि हैं। उनका प्रतिनिधित्व करना ये मेरा दायित्व था, और इतनी बड़ी जिम्मेदारी मेरी इस समिति ने मेरे पे छोड़ी है। मैं सही में उनके लिए बहुत शुक्रगुजार हूँ। ये कुर्सी उनके लिए भी है कि वो लोग की जो साथ में हयात में नहीं है, तो मैं उस कुर्सी को भी अभिवादन करना चाहता हूँ। दोस्तों, पहले जैसे 2015 में मुकुंद और पूरे ग्रुप ने एक व्हाट्सएप ग्रुप बनाया, सबको साथ में बनाया, ये कारवा बढ़ता ही चलेगा। बाद में बहुत ही बेहतरीन तरीके से हमारा पहला गेट टुगेदर हुआ था, जो तो हमको पता ही नहीं था कैसे करना है। लेकिन मैं कहूँगा कि प्रमोद जी थे, विठल था, मुकुंद था, विनोद था, बाकी सब लोग थे। उन्होंने खाली एक ही मीटिंग हुई, लेकिन इतना बेहतरीन वो फर्स्ट गेट टुगेदर हुआ था, हमने सोचा भी नहीं था। और ये बात उससे भी ज़्यादा आगे बढ़ाती हुई ये टीम ने ये जो गेट टुगेदर है ये बिल्कुल ऊंचाई पे लेके गए हैं। और मैं ये कहूँगा कि गेट टुगेदर सिर्फ गेट टुगेदर नहीं दोस्तों, ये हमारे 50 साल हमारे दोस्ती के पूरे हुए हैं, और ये गेट टुगेदर हमने इतने ऊंचाई पे लेके गए हैं ना, तो इसके लिए मैं कहता हूँ इससे बड़ी चीज़ हमारे लिए, हमारे बैच के लिए कोई नहीं हो सकती। ऐसा गेट टुगेदर कहीं हुआ ही नहीं अभी तक। तो एक बहुत ज़ोरदार क्लैपिंग कीजिए, क्लैपिंग रुकनी नहीं चाहिए। दोस्तों, आपने बहुत ज़ोर से तालियां बजाई अभी, लेकिन मैं ये कहना चाहूँगा कि ये तालियों से भी ज़्यादा जो हकदार है कि इससे दुगुना तिगुना चौगुना ताली बजनी चाहिए। ऐसी कुछ चीज़ें हैं जो मैं पहले आपके साथ समझ में मैं रखना चाहूँगा। पहली बात यह है दोस्तों कि जब ये डिक्लेरेशन हुआ था करना है करके, तो 14 वर्क्स 14 नंबर ऑफ वर्क्स जो बड़े थे डिक्लेयर हुए थे, उनकी जिम्मेदारी जिन लोगों ने कंधों पे उतारे थे, दिन रात काम करके पूरी ताकत के साथ उन्होंने पूरी किए थे। दूसरा जो पार्ट था, कई से सुदेशना दीदी हैं आई थी, अभी वो शायद नहीं है, लेकिन उन्होंने हमारी शुभकामना के लिए, दीप जलन के लिए, प्रज्वलन के लिए पूरी तैयारी की थी। तीसरा जो पार्ट था कि गोपाल इतने दूर से लोनावाड़ा से 5-7 किलो की रंगोली लेके आके हमारे जो सुहाने जो हमारे जो सपने थे उसको और रंगीन बनाने के लिए कार्य किया था। उसके बाद में विवेक था कि सिर्फ एक मैसेज पे वो दौड़ के चले गया, इतना सुंदर सा बैनर उसने बनाया। और उसके बाद में नितिन करोली जी थे जिन्होंने माइक सिस्टम संभाली। और विठल और विनोद के लिए मैं क्या कहूँ, मैं सुबह से बोलते जा रहा हूँ, लेकिन मैं थकूंगा नहीं और मेरे लिए समय कम पड़ेगा, और क्या कहूँ दोस्तों। और उसके बाद में और बहुत बड़ी चीज़ थी, हम तो कर रहे थे, लेकिन महिला वर्ग में जो त्रिदेवी जो थी, पद्मा जी थी, सुचिता जी थी और मनीषा जी थे, इन्होंने हमारे से कंधे से कंधा मिला के हमारे साथ काम किया। हम जब भी मीटिंग बुलाते थे तो बिल्कुल कभी भी किसी तरह का रीज़न न बताते हुए रात को 9:30 से 11 तक वो कनेक्ट होकर ब्रेनस्टॉर्म भी करते थे, हमको गाइड भी करते थे, हमको डांटते भी थे कि नहीं ये सही है, ये गलत है करके। आपको लगता है वो सही, लेकिन बाकी लोगों को नहीं लगेगा। ये जो अच्छा दौर जो हुआ उनकी वजह से भी हुआ। और लास्ट बट नॉट लिस्ट दोस्तों, पहली संगीत रजनी जो थी, गिने चुने लोग थे जो संगीत में माहिर थे। कहीं मैं थोड़ा बहुत था, कहीं महेश था, कहीं संजय था, और कुछ बाहर के आर्टिस्ट थे। एक बहुत अच्छा संगीत रजनी हुआ था। लेकिन इस संगीत रजनी में
एक भी बाहर का ग्रेट आर्टिस्ट नहीं था, कोई भी एक बड़ा कलाकार जिसने जो छा चुका हो ऐसा नहीं था। खाली सिर्फ हमारे फैमिली मेम्बर्स ने और हमारे दोस्तों ने जो बिल्कुल शुरुआती दौर में जिन्होंने गाया, उन्होंने बहुत ही ऊंचाई तक लेके गए। और ये जो आज की जो 2 दिन का जो प्रोग्राम रहा है, उसकी हाइट इतनी ऊंची बढ़ा दी कि बिल्कुल हमारा छाती सीने से एकदम फूल चुकी है। तो दोस्तों, मैं जो पहले बोल चुका हूँ, पहली जो तालियां थी उसके दुगुना तिगुना ताली इन 100 लोगों की मेहनत के लिए पड़नी चाहिए। जोरदार तालियां सब लोगों के लिए। खूप खूप धन्यवाद। जिसने ऐसा किया उसने ऐसा किया, लेकिन मैं ये कहना चाहूँगा कि प्रदीप चाहकर भी ये कार्य नहीं कर सकता था जब तक ये भाभी उसे सपोर्ट नहीं करती थी। विट्ठल चाहकर भी नहीं कर पाता था जब तक वो भाभी उसे सपोर्ट नहीं करती थी। मैं भी चाहता था तो नहीं कर पाता था, लेकिन हमारी इस सफलता के पीछे हमारे सभी, जैसा मनीषा भाभी है, पूर्णिमा भाभी है, मेरी पत्नी कल्पना है, ऐसा सबका ही सपोर्ट है। केवल हम लोगों में यानी यहाँ तक कि मेरा जो आज का मेनू, कल सुबह से जो मेनू बना हुआ है, इसमें कल्पना का पूरा साथ है। उसने पूरा सपोर्ट किया, बताया तो सादा भोजन, केवल अपना वराड़ी भोजन रखना है घर में और टेस्ट भी वैसे ही देना है। और उसके बाद में मंच संभालने के लिए जो सुचिता दीदी ने जितनी मेहनत की, पद्मा जी ने जितनी मेहनत की है, वो इंग्लिश में बोलते हैं हेड्स ऑफ। और बाकी हमारे भाई लोग आए, ये जितने भी यहाँ पर पधारे हैं, जब तक ये इनके घर में से जब भाभी लोग कभी इन्हें सपोर्ट नहीं करते तो ये लोग भी नहीं आते थे, ये बात जरूर है। तो मैं सभी कार्यक्रमासाठी खरंच कल्पना, तुझं खूप खूप आभार। गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुहे। नमस्कार मित्रमंडळी, आजच्या कार्यक्रमाचा शेवटला टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन। आता या कार्यक्रमाचं प्रास्ताविकसुद्धा मिस केलं, म्हणजे सुरुवातसुद्धा मिस केली आणि शेवटसुद्धा आता मलाच करावं लागत। तर आजच्या कार्यक्रमाचे स्नेहमिलनाचे मुख्य प्रेरणास्रोत, आमचे मुख्य प्रेरणास्रोत म्हणजे श्रीमान मुकुंद अग्रवाल यांनी आम्हाला प्रेरणा दिली, यांनीच या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि यांनीच आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन कार्यक्रम सुरू केला। त्याबद्दल मी आपण सर्वांतर्फे त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। त्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्याला सुंदर रमणीय जागा उपलब्ध करून दिली। एवढंच नव्हे तर आपल्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था नीट सांभाळली, त्यामागे आमच्या वहिनींनी त्यांना चांगली साथ दिली, त्याबद्दलसुद्धा मी त्यांचा खूप आभारी आहे। तसेच या कार्यक्रमाचे मुख्य संचालक किंवा मुख्य निर्माते श्रीमान प्रदीपजी शुक्ला हे खूप दूर असताना आणि एवढे कामात व्यस्त असतानासुद्धा सतत 2-2 रात्री वाजेपर्यंत सतत लॅपटॉपवर या कार्यक्रमाचं नियोजन करत होते आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत होते। त्यांच्या कार्याला तर आमचा सलामच आहे। तसेच या कार्यक्रमात त्यांनी एवढी मेहनत घेतली की त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही पुढे जाऊच शकलो नसतो। त्यांचासुद्धा मी आपल्या सर्वांतर्फे खूप खूप आभार मानतो। आमचे मित्र गोपालजी विंचुरकर यांनी लोणावळा इथून येऊन आणि स्वतःची रांगोळी आणून, आम्ही त्यांना म्हटलं की रांगोळी नका आणू बाबा, आम्ही इथे देतो तुम्हाला, पण त्यांनी स्वतः तिथून रांगोळी पार्सल केली आणि इथे पाठवली आणि उत्कृष्ट रांगोळी काढली। हे किती महान कार्य आहे, याबद्दल मी आपण सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो। याबद्दल तसेच देवेंद्रजी जामनीकर आणि नितीन भाऊ करोले यांनी नुसतं एक शब्द सांगितला आणि त्यांनी म्हटलं तू घाबरू नको। यांनी आपण दूरवरून आलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्थासुद्धा सांभाळली होती, आपल्या सगळ्यांची राहण्याची सोय यांनी सुद्धा केलेली होती, त्याबद्दलसुद्धा मी त्यांचा खूप आभारी आहे। सुदेशनाताई लिपणे यांनी फक्त आम्ही एकच मेसेज दिला की हे काम कोण करल, त्वरित दुसऱ्याच दिवशी त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की हे काम मी करल, कुठलीही काळजी करू नका। तर त्यांनी, या ताईंनी आम्हाला, भाऊ पांडे यांनी कोणतीही तक्रार न करता फक्त आम्हाला बॅनर पाहिजे एवढं आम्ही म्हटलं आणि त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला बॅनरचा फोटो पाठवला की हे बॅनर करू का। एवढे एक शब्द न म्हणता आणि दुसऱ्या दिवशी तयार करताना एवढी त्यांनी कोणती तक्रार न करताना बॅनर तयार केले, याबद्दलसुद्धा मी त्यांचा खूप खूप आभारी आहे।
तसेच या कार्यक्रमाकरता विनोदजी अग्रवाल आणि प्रदीप शुक्ला यांनी अंताक्षरी आणि तंबोला हा कार्यक्रम सादर करून आपल्या सर्वांचे मनोरंजन केले. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्याबद्दल मी सुद्धा आपण सर्वांतर्फे त्यांचा खूप खूप आभारी आहे.